नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी नागपंचमी स्पेशल धपाटे जे थापून करतात पारंपरिक पद्धतीने, ट्रॅडिशनल पद्धतीने, ते मी दाखवणार आहे. अगदी इझी पद्धतीने मी दाखवणार आहे कसे करायचे. आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेले आहे 2 बाऊल होईल एवढं, 1 बाऊल होईल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसन अर्धी वाटी घेतलेली आहे बाऊल. आणि हे बाई साईडला मी ठेवून देते. आणि खलबत्त्यामध्ये आता मी ही तर भरपूर असा लसूण घेतलेला आहे, 2 गड्डे सोलून, आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे 1 इंच होईल एवढं, आणि 4 हिरव्या मिरच्या तिखट होण्यासाठी. तुम्ही लाल तिखट थोडंसं वापरलं तरी चालेल. मी तर ही सगळ्या हिरव्या मिरच्याच वापरलेल्या आहेत, कट करून घातलेल्या आहेत. आणि आता हे चांगलं ठेचून खलबत्त्यामध्ये बारीक पेस्ट करणार आहे. थोडंसं जाडं झालं तरी चालेल. असं छानपैकी आता पेस्ट झालेली आहे ह्याची. तुम्ही मिक्सरला सुद्धा हे बारीक करून घालू शकता. आता मी हे खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे. आणि आता हे सगळं काढून घेऊन मी परातीमध्ये जे पीठ घेतलेलं आहे, 3 बेसन, ज्वारी आणि गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये आता हे सर्व घालून घेणार आहे आणि हे एकत्र मिक्स करायचं आहे पिठामध्ये. आलं लसूणमुळे जास्त छान टेस्ट येते. आणि आता धणे जिरे पावडर अर्धा चमचा घातलेला आहे, हळद पावडर घातलेली आहे 1/2 चमचा, मीठ चवीनुसार घातलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये हिंग पण थोडीशी घालायची आहे. आणि आता ही बारीक चिरून अशी बऱ्यापैकी आपण भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे, जेणेकरून छान असे धपाटे आपले खमंग होतील, छान स्वादिष्ट होतील त्याच्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये ओवा घातला तरी चालेल थोडाफार, मी इथं घातलेलं नाही आहे. आता हे धपाटे हे डायजेस्ट होतात आपल्याला, त्यामुळे ओवा नाही घातलेला मी इथे. आणि असं कणिक आपण चपातीला मळतो त्याप्रमाणेच थोडं असं करत पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये, आणि थोडं करतच असं मळून घ्यायचं आहे. चांगली कणिक मळल्यामुळे एकदम खुसखुशीत आणि छान असे धपाटे बनतात. त्यामुळे मी अशी छान मऊ अशी कणिक मळून घेतलेली आहे एकदम. आणि आता ही तयार आहे, कणिक मळलेली आहे, सॉफ्ट झालेली आहे पूर्ण. आणि मी एका बाउलमध्ये ठेवून देते. नाही भिजत घातले तरी चालते. आता तवा गरम करत ठेवलेला आहे मी, आणि तोपर्यंत हे ओल्या कापडावर ठेवलेलं आहे पोळपूटवरती. आणि गोळा हा धपाटे बनवण्यासाठी करून घेणार आहे. आणि पहिला हा धपाटा असं पोळपाटावरती गोळा ठेवून त्याच्यावरती पाण्याचा हात लावूनच आपण असं पसरवत जायचं आहे हे पीठ हाताच्या बोटांनी. आता मी एकसारखे असे बोटाचे ठसे पण उठवत आहेत. आपण जे धपाटे करतो त्याच्यावर बोटाचे ठसे थोडे उठले पाहिजेत, त्याशिवाय असं धपाटा छान वाटत पण नाही. आणि आता हे पोळपाट मी असं गोल फिरत असं प्रेस करत असं धपाटा मोठा झालेला आहे. आणि तव्यामध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे, आणि त्याच्यावरती हे कापड मी परतलेलं आहे. कापडावरती पाणी लावून त्याच्यानंतरच कापड उचलून धरायचं आहे, म्हणजे इझिली आपल्याला हे कापड आणि धपाटा असा वेगळा होतो. आणि धपाटा हा वरती परत एकदा पाणी शिंपडून थोडंसं घ्यायचं आहे, आणि त्याच्यावरती 1-2 मिनटं वाफवून घेण्यासाठी त्याच्यावरती मी असं झाकण झाकलेलं आहे. याच्यामुळे एकदम छान सॉफ्ट असा धपाटा बनतो. त्याच्यासाठी थोडंसं वाफवायचं आहे 1-2 मिनटं, त्याच्यानंतर परतून घ्यायचा आहे धपाटा. दोन्ही बाजूनी असा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे धपाटा. आणि हा तयार आहे माझा. एकदम सॉफ्ट पण होतात ही धपाटी, आणि खायला एकदम छान टेस्टी बनतात. आपण नागपंचमीसाठी, भावाच्या उपवासासाठी ही धपाटी करतो. आणि हे कापडाला असं पाणी लावल्यामुळे
कापड ही इझिली धपाट्यापासून वेगळं होतं, त्याच्यासाठी वरतून पाणी लावायला लागतं. पाहू शकता इझी आम्ही कापड सेपरेट केलेले आहे आणि हा सुद्धा एक धपाटा तयार आहे. हे असे सर्व मी धपाटे करून घेतलेले आहेत, चांगले खरपूस असे भाजून. आणि टेस्टला पण तुम्ही रेग्युलर नाश्त्यासाठी ही रेसिपी करू शकता. धपाटे नागपंचमी स्पेशल आपण भावाच्या उपवासासाठी आपण खातो, काळ्या वाटाण्याचे भाजीसोबत, दहीसोबत. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू